मी निघतोय आता सध्या. तयारी म्हणजे काय जी बेसिक असेल ती तयारी केलेली आहे. जास्त ताण वर्षावर निघायची हिशोबाने जास्त ताण नाहीये. बघू बाकीचं काय भविष्य काय म्हणतंय ते. एकाच बॅग घेतली आम्ही, एका बॅगेतच कोंबले सगळे. कटाळा करतो म्हणून एक बॅग घेतलेली आहे आणि मला सोडून चालल्यात बघा सगळे. टाकलेली होती तुला. निघूया. ही घेतली बॅग, लटकवली बॅग. आम्ही निघलो आहे आता सुधागडला. मस्त प्लॅन केलेला आहे. आम्ही निघणार आहे बसने आता. चिके झेंडू चिके आमचा. आम्ही तसे किती जण आहेत आपण, आम्ही किती जण आहे म्हणतो चिके. तू निघ लवकर घाल. नवलेला सोडायला येतोय. आवाज येते का वाऱ्यामुळं. एवढा कामाचा नव्हता पण आता कामाचं झालंय. आज कामाचं झालंय ना काय, कारण तो विकेले गेले ते ना सोबत होता म्हणून. नाही तर तो घरनं घाललेली येतच नाही. आजच पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला मेहंदी लागलेली आता नवले ब्रिजला जातो आम्ही. तिथं आम्हाला बस भेटणार आहे. त्या बस येणार आहे. भेटणार तर आम्ही भेटणार आहे तिला. पहिले तिथं जाऊ. आता आलोय वडगाव ब्रिजच्या इथं. इथून लेफ्ट टाकायचं असतं. हवाला लेफ्ट इथनं अगोदर माझं पण एवढं अगोदर आम्ही पोहोचलेलो आहे विश्वास हॉटेल. विश्वास हॉटेलच्या इथं आलेलो आहे आम्ही. आमची गाडी येणार आहे आता. आमचे बंधू जे आहेत मोठे त्यांनी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे. बरोबर आहे ना. मग काय बोलायचं का. हे येणार नाही, कंटी जाणार आहे. सगळ्या मित्रांमध्ये सगळ्या मित्रांमध्ये एक जण असतो बघा. येतच नाही कधी सोबत येणार नाही तो. त्या तोच आहे. हा आमचा एवढी मोठी असतात की त्याचे व्यवहारच करोडाचे व्यवहार असतात. करोड कधी भेटत नाही त्याचे. कधीच भेटत नाही. वेळ येते पण करोड भेटत नाही. असंच कल्टी देणार आहे. आज भेटलाय फक्त आम्हाला. चालेल म्हणून नाटक करू नको. आता आमची बस येईल इथं कॉर्नरला आहे नवले ब्रिजच्या इथं. आम्ही निघतो आता. हे बघा आमची बस आलेली आहे. ही बस आहे आमची. बस मधले कार्यकर्ते आहेत. चला आपण आतमध्ये जाऊ. डायरेक्ट मागची सीट धरली आम्ही मस्त. आमचा मामा यश मामा बसले. आम्ही निवांत. बहुत एक सीट घेऊन बसल्या डायरेक्ट. बाहेरचं आता चालले वारजेत. थोडे गँग भरायचे अजून. तिथनं निघायचं पुढं. ऍडब्ल्यू टाकायचंय. संपलंय बहुतेक त्यामुळे आम्ही थांबलो. यशला माहिती असेल ऍडब्ल्यू. आमचं स्कॉर्पिओ मध्ये. स्कॉर्पिओला पण बसतं ना. त्यासाठीच थांबलो ना आपण. एवढं वेळ झालं. नाही तर विदाऊट तामिनीमध्ये डायरेक्ट भूतांसोबत बसायला लागेल. चहा आणलाय का. भूतांसोबत चहा नाही पण पावडर आणलीच नाही आपण. घरीच ठेवली आपण. पलीकडे मी असा निवांत. आणि दादावर पण केली त्यांनी ट्रिप. आपण जागेवर मेंदू तेव्हा इतका हल्लेला तुम्हाला कळत चॅनल यांचा. मी कधी जागचा हालत नाही. मी तसंच पडून राहतो. कारण घरात रोज बसतात दोघं मी सोबत. तरी सांगत नाही. आम्हाला माहित नाही ते विषय. आम्ही ऐकत बसतो. रोज घरात सोबत बसतोय, उठतोय. हल्ला बसलो तर 5-5-6 जण सगळे ह्यांच्या टीम मधले असतात. विषयच कळत नाही ना आम्हाला. आता यांच्या समोर कळतंय. एवढंच आता काय चालायचं. अजून काही 100-1 किलोमीटर राहिले फक्त. 2-3 तासात आम्ही पोहोचलो. 12:30 वाजले आता. चला पोहोचलोय. चला थोडी झोप झाली फक्त. थोडी झोप झाली. या बॅग आपल्या. चला
तुला इथं झोपायचं काय? झोपायला कसरत, झोपायची कसरत बघायची. झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची. आता वाजले 4:30. झोपू आपण पहिलं बघू. चालले आम्ही नदीवर आता. गाड पहिले नदीला भेट देऊन येतो आहे का नाही. मला माहित असं मी काही मलाच माहिती आहे. इकडे नदीला जायला रोड आहे. चालू नदीला. तर आता दुःख ते नदीला जाऊन ज्याला आंघोळ करायची ते आंघोळ करल. ज्याला हातपाय तोंड धुवायचे ते हातपाय तोंड धुईल. आणि मग तिथनं आम्ही डायरेक्ट ट्रेकिंगला ट्रेक करायला गड चढायला. नदी भात दिला तर बरं होईल. झालं खाल्लं नाही. चला आंघोळी तर नाही केलेली आम्ही. तोंड धुतलीत, हातपाय तोंड तोंड धुतले आम्ही. आणि आता आम्ही निघलोय जिथं आम्ही झोपलो होतो तिथं सगळे जमा झाले असेल तर थोडाफार चहा नाश्ता करायचा आणि लगेच वरती जायचं, निघायचं गड चढायला ट्रेकिंगला. अपडेट देत राहू तुम्हाला पुढची. अपडेट मध्ये नवीन माणूस आहे यशवर्धन मांदळे. यश मामा आमचे. परत आता ब्लॉग मध्ये दिसले, परत दिसतील का नाही माहित नाही. नाश्ता आलेला आहे आमचा. नाश्ता घेताना सगळे बघा, सगळ्यांचे पळपळ नाश्ता घेताना. हे घे यश, आपल्याला घे, आपल्याला घे. चला ट्रेकिंगला चालू केली आम्ही. सगळे निघलेत. टीम आमची. दोन 2.5 तासाचा ट्रेक आहे. पब्लिक चाललंय. मला म्हणतो नाही का व्ह्यू, मस्त व्ह्यू आहे इकडं. इकडं नदी राईटला. नाही का समोर गड, सुधागड. मस्त आहे इकडं वातावरण. पाऊस पण चालू आहे. त्यात जर्किंग नाही, काय नाही आणलेलं. असंच असते डायरेक्ट. जर्किंग नसतंय, काय नसतंय. त्यात बुटं पण असली आहेत सटकायची. एक तर ट्रेक आहे घसरडा. कुठंतरी धरफडायचं, पाण्यात घेण्यात घुसायचं कुठंतरी. नदी बिदी क्रॉस करून जायचे. आम्ही तर आणलाय कंपनीचा बुट घालून आले. कंपनीचे बुट घालून आले पोरं तर. लोखंडाची वाटी नदी. कसा व्ह्यू आहे, क्वालिटी ब्लॉकेटी. समोर डोंगरांच्या मध्ये दिसते धुकं खाली उतरलेली. चालले यांचे फोटो व्हिडिओ. आता आम्हाला इथनं नदी क्रॉस करायची आहे. नदी क्रॉस करताना बघा स्ट्रगल किती आहे यांचा. स्ट्रगल बघा, हे बघा. कडनं पलीकडे जायचं आपल्याला. इकडनं इकडच्या साईडला जायचं आपल्याला. चला चला यश शेट. चला रे पटपन. ए आके, अरे तू यायला कॅनेलला पोहतो इथं वाकडा तिकडं व्हायला लागलाय का?
अरे घसरतोय बूट खतरनाक घेतलं विषय. अरे इथं माग अजून एक नदी क्रॉस करायची आम्हाला. गँग येते अजून आमची, अर्धी गँग पलीकडे गेली. म्हणजे गर्दी पासून कसं आहे रोड स्विचचे लागलेले आहेत ना त्यामुळे गेलेले हळू. चला आम्ही आलोय पलीकडं. गँग राहिले अजून यायचे. परत एकदा नदी क्रॉस करून आलोय आम्ही. आता मागं 2-3 जण राहिले, ते कोण राहू नये मागं म्हणून थांबले. मला सांगतो सुधागडची रचना कशी आहे, तो आहे ना, म्हणजे असं प्रत्येक भाग त्याचा असा आत गेलाय नाळेसारखा. आणि नाळे रोहनाळे कुठे? रोहनाळे मागे. तर त्याचा महादरवाजा जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे बरं का, ह्या 2 डोंगराच्या मध्ये. पण महादरवाजा व्यतिरिक्त आणखी वाट एखादी असावी. आता मागच्या बाजूला एक वाट आहे, ती तुम्ही बघितली असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, पायऱ्या आहेत लोखंडी. ती मागच्या बाजूने ठाकूरवाडीची वाट. आपण जी जाणार आहोत ती महादरवाजाची वाट, तिला म्हणतो आपण राजमार्ग. पण इथं समोर आहे ना एक छोटा असा चोर दरवाजा पण आहे. आपण तो वरती गेल्यावर सगळे एक्सप्लोर करणार आहोत. पण तुम्हाला लक्षात यावं की खालनं बघितल्यानंतर तो चोर दरवाजा कुठं असेल हे तुम्हाला कळावं, म्हणून मी तुम्हाला खालनंही दाखवतोय की त्या मधल्या भागामध्ये चोर दरवाजा आहे. तो आता दिसणार नाही कारण तो खूप छोटा आहे, म्हणजे माणूस वाकून जाईल इतका छोटा आहे तो, त्यामुळे तो आपल्याला इथून नाही दिसणार. पण ज्यावेळेस तुम्ही तिथून बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ह्या किल्ल्याची रचना कशी आहे, चोर दरवाजा कुठल्या बाजूला आहे, महादरवाजा कुठल्या बाजूला आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बरोबर कळतील. म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. तो बुरुज लक्षात ठेवा. बुरुजाचं थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या साईडला तो चोर दरवाजा आहे. परत क्रॉसिंग. वॉटरप्रूफ आहे ना हा? नाही वॉटरप्रूफ नाहीये, वॉटर रेसिस्टंट. काय आईच्या गावात आपण 4च राहिले, बाकी सगळे पुढे गेलेत. मागचे राहिलेले आहेत तेवढेच आहेत, बाकी आम्ही 4च राहिलो. आता भाऊन ते सगळे पुढे गेलेले. आम्ही हरवणार. माझी गॅरंटी आहे, मी गॅरंटी देतो नाही हरवणार. माझी पण नाही, मी आम्ही राजगडावर सगळ्यात आधी आम्ही वर चांगलाच होणार आहे, बेस्ट होणार आहे. सोबतच्यांचा भारी करण्याचा प्रयत्न करत आहे. आलोय आम्ही इथं हनुमानाच्या मंदिराच्या इथं. आकाश, आपण खऱ्या अर्थाने आता सुधागडची चढाई चालू करतो इथून. तुम्हाला लक्षात ठेवायचं की मारुतीचं जे मंदिर आहे ना, तिथनं आपण खऱ्या अर्थाने सुधागड चढायला चालू करतो. आता एक सांगतो, या मंदिराच्या मागनं एक छोटीशी पायवाट जाते इथून पलीकडं. तर याच्या मागं एक घाटवाट, एक घोडेजिन म्हणून मी केलेली आहे ती मागे. उन्हाळ्यात आम्ही केली होती कारण आत्ता जाणं फार अवघड असतं. तर इथून पण त्याला रोड आहे धबधब्याच्या बाजूने, त्याच्या मागं पण बऱ्याचशा वाट आहेत. आता हा जो मारुती आहे ना, आता आपण नॉर्मली मारुतीची मंदिरं दुनियाभर सगळीकडे बघितली असतील, असा मारुती पण तुम्ही बघितला आहे. असा हात असतो त्याला. तर देगलूरकर सर म्हणून आहेत, जे भारतीय इतिहास संशोधक मंडळात पहिले होते. त्यांचा एक लेख मी वाचला होता, तर त्याच्यात त्यांनी याचं वर्णन केलं चपेटदार मारुती. चपेट म्हणजे चापट.
तर तो अशी चापट मारतोय. मग आता मारतोय कोणाला, तर जर सांगायचं झालं तर त्याचे दोन जे पाय आहे ना, त्याच्या डाव्या पायाच्या खाली एक राक्षस किंवा राक्षसीन कायम असते, तिला पनवती म्हणतो आपण. तर तो तिला चापट मारत असतो. तर ह्या पवित्र्यामध्येच सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही कुठल्याही किल्ल्यावरती मारुती बघाल तर तुम्हाला अशीच मारुती बघायला मिळते. हा म्हणजे त्या टाईपचा मारुती तुम्हाला मोस्टली किल्ल्यावर बघायला मिळतो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघाल तर त्याच्या हातामध्ये एक तर पर्वत असतो किंवा दास मारुती असा बसलेला. दास मारुती शक्यतो श्रीरामाच्या मंदिराच्या इथं वगैरे असतो. तर हा चपेटदार मारुती असं त्यांनी त्याचं वर्णन केलं होतं. आता नेमकं काय झालंय, खालचा भाग गाडला गेलाय तर तुम्हाला तो दिसला असता. आणि विशेष म्हणजे त्याची जी शेपूट अशी मागं आली आहे, शेपूट शक्यतो अशी गोल दाखवतात, तर इथं त्याची शेपूट बघा चौकोनी दाखवली, थोडं वेगळ्या धाटणीचं दिलंय. परत डाव्या साईडला त्याच्या कट्यार पण आहे इकडं कमरेच्या इथं. तर ह्या मारुतीला आपण म्हणतो चपेटदार मारुती. काय म्हणतो? चपेटदार मारुती. दर्शनच घ्या ना सुरुवात. तर खरं म्हणजे आम्ही आत्ताशी गड सुरू केलाय चढायला. तिथं तुम्ही बजरंग बलीची ते मूर्ती बघितली, तिथनं तुम्हाला माहिती दादाने सांगितली ती कळली असेल. तर आता इथनं खरं म्हणजे चढाई सुरू आहे. एवढं जे होतं ते फक्त नॉर्मल पायथ्याला यायचं रोड होता असं म्हणलं तरी चालेल. बाकी हे सगळे फोटोशूट चालू आहे यांचं. हे काय दोरी बिरीवाले दोरी हे काय पाण्याची टाकी 2 मूर्तीचं अंदाजच दिला आता. चला वर जाऊ, उडी मारून बघ. चला 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 चालता ये नाही तर. पण आता शेवळलेलं आहे ना, आता जाऊन काय उपयोग? आता तू तिथे गेला तर तुला आम्हाला न्यायला लागेल. तुम्हाला आता तुम्ही पावसाळ्यात आलाय त्यामुळे तुम्हाला घाम येत नाहीये, वरतून पाऊस आहे त्यामुळे ह्युमिडिटी कमी आहे, म्हणून तुम्हाला आता पाण्याचं महत्व कळत नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही इथं उन्हाळ्यात याल त्यावेळी हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अमृत आहे, कारण हे पाणी आम्ही पिलेलं आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे. तर हे जे याला इथली लोक तानाजी टाकं म्हणतात. खरं तर तानाजी मालुसऱ्यांचा इथं काही संबंध असेल असं वाटत नाही. थोडंसं असं एवढ्यासारखीच रचना केली बघा त्यांनी. तर बरेच जण म्हणतात, आता ते मला खाली गुरव काका त्यांनी सांगितलं की आपल्यासोबत होते ते, की शिवाजी महाराजांची तानाजी मालुसऱ्यांची भेट एकदा इथं झाली होती असं म्हणतात. पण ते आधीपासून एकमेकांना ओळखतात, त्यांची इथं भेट व्हायचं काही हेच नाही. तर इथले एखाद्या वीर योद्ध्याच्या स्मरणार्थ हे टाकं खोदलं असावं, म्हणून त्याची आठवण म्हणून सुद्धा हे केलं असावं असं म्हणतात. वॉटर रोड ह्याला होता का कुठं नाही, हे असा रोड आहे सगळ्या दगडांमध्ये. बापरे, लुप्त होत चाललाय. आम्ही मार्ग दुसरा हे केलाय, निवडलाय म्हणून गर्दी कमी आहे तिथं. फक्त आमचीच गर्दी आता, फक्त आम्हीच. आम्ही गर्दीचं कारण नाही, गर्दीचा हिस्सा पण नाही. परत एकदा आयुष्याची वाट भरकटता, किल्ल्याची वाट भरकटू नका. दम लागलेले दगडांमुळे चालतेच नाही आम्हाला. ऍक्च्युअल ट्रेकर्स दमलेत. चला लातूरकर, ऍक्च्युअल ट्रेकर दमणारच. माणसंच आहे आम्ही, शेवटी माणूसच दमतो. नवीन जॉईनिंग दमायला पाहिजे. आम्ही नवीनच आहे की, पहिल्यांदा चालू आहे. हो का? हो, हे यांचं सेकंड ट्रेक. एवढे ट्रेक केलेत? नाही लई ट्रेक केलेत, मस्त नाही येणार एवढे, म्हणून मोजतच नाही. शूजला बाय बाय करायला लागणार आहे मला घरी जाऊन. काही काही ठिकाणी तुम्हाला असे खाचे मारलेले दिसतील बघा. हे टाका इकडं. हे नंतर भोर संस्थान जेव्हा झालं ना त्या काळामध्ये केलेलं त्यांनी, आणि इतकं प्रगत नव्हतं आपलं पहिलं. हे बघा, हा दरवाजा, ही पहिली म्हणजे पहिला छोटा दरवाजा आहे हा. तुम्ही जिथनं आलाय तो. हे दरवाजा पडझड झालेले. हा दरवाजा इथला. अजून 5 दरवाजे अजून चालतोयच आम्ही हळूहळू, धीरे धीरे.
दगड लय मोठी मोठी आहेत त्यामुळे इथं चालतेच नाही. तरी थोडं फोन धरून आलो इकडनं आलो ना. आपण 5 मिनिटाचं राहिले फक्त. असं म्हणून फक्त हे खोटं बोलणं आहे. या की मग तुम्ही एवढे मागे राहत आहात. टीम मेंबर आमचे हळूहळू येतात. दमलेत या काही दमलेत. दमलेले चेहरे बघायचे. चला आपण वर जाऊ. अजून एवढं जायचं आपल्याला. इथं फक्त 5 मिनिटात. 5 मिनिटं फक्त. पोहोचलोय आम्ही दरवाजाला. महादरवाजा. दरवाजा. अरे वा लय क्वालिटी. तुम्ही जर हे महाद्वार बघितलं तर तुम्हाला आठवण येते रायगडाच्या महाद्वार. कारण रायगडाचं महाद्वार सुद्धा असंच आहे. म्हणजे तुम्ही इथून असे येता, तुम्ही शत्रूने खाल्लं किती म्हणजे पूर्ण झाडी जरी काढून टाकली तरी बघण्याचा प्रयत्न केला तरी हा दरवाजा नाही दिसू शकत. दरवाजा हा अशा पद्धतीने तटबंदीत लपवलेला असतो. तर याला आपण म्हणतो गोमुखी बांधणीचं महाद्वार. त्याला गोमुख म्हणतात. म्हणजे तुम्ही जर हे बघितलं याची रचना तर ही अशी आणि पुन्हा अशी गोल ह्या बांधणी जाते. रायगड सुद्धा असंच आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर रायगडावरती शिल्प पाहिली, रायगडावरती जे 2 शिल्प आहेत इथं वरती, ॲक्च्युली हे आहे शरभ शिल्प. शरभ हा आहे शंकराचा अवतार. तर ज्यावेळी हिरण्यकश्यपला मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता ना विष्णूनी, तर त्याचा अवतार संपवणं गरजेचं असतं त्याचा. आणि तो नर आणि सिंह एकत्र होता त्यामुळे तो खूप डेंजर होता. तो मग थोडासा त्रास देत होता, त्रासदायक होता. मग लोक शंकराकडे गेले आणि शंकराकडे गेल्यानंतर त्यांनी शंकराची आराधना केली. शंकराने घेतलं शरभ स्वरूप आणि मग त्याने हरवलं नरसिंह. अशी एक आख्यायिका आपल्या पुराणामध्ये सांगितलं जातं. आता हा जो शरभ आहे याला इथं का दाखवलं जातं तर शरभ मुळात यादवांचं हे मुख्य मूळ चिन्ह आहे, राजचिन्ह आहे. दुसरी गोष्ट आहे की अतिबलाढ्य असा हत्ती आहे आणि त्या अतिबलाढ्य हत्तीपेक्षाही बलाढ्य माझं राज्य हे दाखवण्याचा प्रयत्न या शिल्पांमधनं केलेला असतो कायम. आणि त्यामुळं त्यांच्या पायाखाली तुम्हाला हत्ती दाखवलेली दिसतो. म्हणजे एक शरभ असा आहे की जो सहजपणे त्या हत्ती फिरवू शकतो पायाखाली, इतकी त्याची ताकद आहे. म्हणजे आपल्याला इथं काय दाखवायचं आहे की हे जे राज्य आहे ना हे सुद्धा तितकंच महाबलाढ्य आहे. जे हत्तीसारख्या मोठ्या ताकदीचा जरी तुम्ही आला तरी त्याला पुढून उरणार असं संकेत याच्यातून दिला जातो. रायगडावरती याच्यात थोडासा बदल आहे. कारण रायगडावरती याच्या एका साईडला एक असा उभा रॅम्प आहे आणि एकाला पाठ दिलेला आहे बसायला. तर त्याचं ॲक्च्युली थोडंसं वेगळं वर्णन होतं. शरभ शिल्प अशा पद्धतीने देण्यामागं प्रत्येक शासक जो असतो त्याची वेगवेगळी धारणा असते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने 4 सत्तांना हरवलं तर तो काय करणार, 4 सत्ता त्याच्या पायाखाली दाखवणार ॲज अ हत्ती म्हणून आणि तो वरती शरभ आहे. तुम्ही रायगडावर गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातल्या भरपूर गोष्टी करून येईल. तर हे शरभ हे शिल्प आहे शक्तीचं रूप, शक्तीचं स्वरूप. बहुतांश किल्ल्यावरती तुम्हाला हा बघायला मिळतो. तुम्हाला रायगडावर बघायला मिळेल. राजगडावर समोर नाही पण संजीवनी मातीच्या भागात तुम्ही बघितलं आहे. माझ्यासोबत कोण होतं राजगडला त्यांना मी दाखवलं आहे. त्याच्यानंतर बरेचसे असे किल्ले आहेत ज्यांच्यावरती हा दाखवला जातो. आणि ह्या जे म्हणजे हा जो किल्ला आहे ह्याचं म्हणजे जे बांधणी आहे ही आता ऑब्व्हियसली हा किल्ला होता भोरच्या संस्थानाकडे. भोरचं संस्थान इंग्रजांच्या काळात अस्तित्वात होतं. त्याच्या आधी तो किल्ला होता मराठ्यांकडे. मराठ्यांच्या आधी तो किल्ला होता आदिलशहाकडे. आदिलशहाच्या आधी बळमन होते सगळे एकत्र. त्यांच्या आधी हा किल्ला यांच्याकडे होता यादवांकडे. त्याच्या आधी शिलाहाराकडे. शिलाहारांच्या आधी पण ह्या किल्ल्याचं अस्तित्व आहे. मी राजगडला सांगितल्याप्रमाणे किल्ल्यांचे जे प्रकार पडतात त्यातला प्राचीन प्रकारातला हा किल्ला. प्राचीन प्रकार कसा ओळखायचा तर हा किल्ला एका ऋषीमुनीला चा संदर्भ देतो. म्हणजे जसं कोंढाणा हा कौंडिन्य ऋषींचा संदर्भ देतो, राजगड हा देतो तिथल्या ब्रह्मर्षी ऋषींचा.
त्याच्यानंतर वासोटा म्हटलं तर वशिष्ठ ऋषी. त्याचप्रमाणे हा जो किल्ला आहे ना, याचा संदर्भ जोडला जातो भृगु ऋषींचा. भृगु ऋषी इथं तप करत होते असं म्हटलं जातं. त्यामुळे जिथं किल्ल्याचा संबंध हा ऋषीमुनींशी जोडला जातो त्या किल्ल्याला प्राचीन किल्ल्यामध्ये मोडलं जातं. आणि ह्या भृगु ऋषींच्या नावावरूनच त्यानंतर याचा अपभ्रंश होऊन याचं नाव झालं भोरप. आणि मग शिवाजी महाराजांनी 1648 साली जेव्हा हा किल्ला जिंकला त्यावेळी मग त्यांनी त्याचं नामकरण केलं सुधागड. अशी याची मराठ्यांकडे येण्यामागची एक स्टोरी आहे. आता मराठ्यांकडे यायच्या आधीसुद्धा हा किल्ला बऱ्याच शासकांकडे होता. हे जर ओळखायचं असेल तर ते कसं ओळखायचं याची स्टोरी तुम्हाला आता वरती गेलं मी सांगणार. कारण इथं तुम्हाला फक्त एवढंच कळतं आहे की बाबा किल्ला आपल्या मराठ्यांकडे होता, छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. त्यानंतर सुद्धा तो पेशवाईत होता. आपल्या राजाराम महाराजांनी पंत सचिवांची जी नेमणूक केली होती त्यांच्याकडे होता. त्यानंतर भोरचं संस्थान होतं आपल्याकडे. भोरचं संस्थान आज तुम्ही भोरला जर कधी गेला तर भोरला राजवाडा आहे मोठा. तसा त्या सगळ्या कारभारचा भोरमार्फत चालायचा आणि हा सुधागड किल्ला सुद्धा त्याच्या अखत्यारीत आहे. तर भोर संस्थान हे जे होतं हे जवळपास 1948पर्यंत होतं. ते नंतर भारतामध्ये विलीन झालं. झाशी होतं, भोर होतं, परत बंगाल प्रांत होता, परत अजून काश्मीर होतं. बघा काश्मीर सगळ्यात शेवटी त्यांनी दिला आपल्याला राजा हरिसिंगनी. तो पहिलं विलीन करायला नको म्हणत होता. तर हे संस्थान आहे. संस्थानमध्ये एक छोटं राजेपदच असतं. इथले जे पंत सचिव ज्यांना सुरनीस नावाची जबाबदारी होती. तुम्ही जर आत्ता मागे अमोल कोल्हेंची मालिका बघितली असेल तर त्यात ते अण्णाजी दत्तच होते ते सुरनीस होते. तर ती जी पंत सचिवांची जी जागा आहे ना तीच म्हणजे त्यांची नेमणूक इथं झाली होती. अण्णाजी दत्तांना इथंच पलीकडे परळी गाव आहे तिथं त्यांना छातीच्या पायाखाली दिलं गेलं होतं त्या सगळ्यांना. आणि इथं पंत सचिव स्वतः आहे तर त्यांचा वाडा सुद्धा इथं आहे. तर हा त्यामुळे या किल्ल्याला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखाद्या किल्ल्याचा इतिहास शोधायला गेला आपण फक्त मर्यादित राहतो छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत. तर तसं नाही. त्यांच्या आधी काय होतं त्यांच्या नंतर काय होतं हे आपण बघायचं विसरून जातो. तेच आपला बघायचा ह्यावेळी प्रयत्न आहे. झालेले सगळे माहिती भेटलेली आपल्याला दरवाजेच्या. आता आपण इथनं निघलोय वरच्या साईडला. चला निघूया. निघलो इथं निघायलाच लागल. हॅलो बुरुजाच्या इथं व्हिडिओ बुरुज. अजून 5-10 मिनिटात पोहोचला आहे प्रॉपर वरती. फायनली पोहोचलो आम्ही वरती. फायनली एवढी मेहनत. मग कसं वाटलं तुला? कसं होतं नेचर? सगळीकडे दुःखच दुःख. हळूहळू इथं श्री बोराई माता मंदिर आहे. काही इथं बसलेत दादा ते. थोडंसं खाऊन घ्या रे. 2 तासाने आपल्याला भरपूर